एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीच्या घरी. गावाला येऊन 2 दिवस झाले आणि काही कामानिमित्त आम्ही जाऊ नाही शकलो, पण आज आम्ही चाललो आहे मम्मीच्या घरी. मम्मी वाट बघते आणि आम्ही एस टीसाठी थांबलो आहे, पण पाऊण तास झाला, एस टी लेट आहे. सो बघूया, ब्लॉग कंटिन्यू करा. हे आमचं हायस्कूल आहे आणि हे वडापावचं दुकान फिक्स आहे. इकडे 2 खाऊ. एस टीतून उतरलो आणि आता आम्ही चालत चाललोय. इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे. गौरी, तुला हा रोड बघून काय आठवतं? मला खूप एक नाही ती हजारो आठवणी आहेत, कारण आमचं बालपणच या रोडवर गेलं आहे. आम्ही रोज सकाळी लगबगीने हायस्कूलला निघायचो, आम्ही सगळे एकत्र जायचो. म्हणजे त्या सगळ्याच्या आठवणी आहेत. आता सगळीकडे एक इकडे एक इकडे एक इकडे तिकडे सगळीकडे वेगवेगळे झालं, पण पहिलं आम्ही एकत्र जायचो, एकत्र यायचो. सगळ्या शाळेतल्या गप्पा हे ते सगळं आठवतं. आणि एक गोष्ट दाखवते तुम्हाला. हे ना चाफ्याचं फूल आहे, ह्याची आम्ही ना रिंग करायचो. तुम्हाला मी करून दाखवते. उशीर पण होतोय, मम्मी वाट बघते. दाखव. इकडची पाकळी तुटली आहे असं दिसतंय. हे घे. हे काय? चल तुला पुढे दाखवते हे कशासाठी आहे. गौरी, हे काय करते? पूर्ण माहिती तर मला माहिती नाही की नक्की काय आहे, पण पूर्वजांपासून एक रीत आली आहे. या कॉर्नरला इथे येता जाता पान वाहून जातात, कारण एका इथे स्त्रीने सती दिली होती. पण ती का दिली होती, काय एवढं डीपमध्ये तर मला माहिती नाही. बट तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करा. मी घरच्यांना विचारून, मोठ्या माणसांना विचारून ती स्टोरी नक्कीच तुम्हाला सांगेन. आणि इथून फक्त 5 मिनिटाचा रोड राहिला आहे. हे सुनील काकाचं दुकान आहे. फायनली मी घरी पोहोचली. मी घरी आली. आता मी घरी पोचलोय. अर्धा तास झाला घरी पोचून. आणि हे छान असं गुलाब फुललंय, किती छान वाटतंय बघायला. दारासमोर एक जरी फुल फुललेलं असेल ना तरी मन प्रसन्न होतं बघून. आणि एवढी थंडगार हवा सुटली. हे आमच्या घराच्या बाजूला शेत आहे. थोडीच आहेत पण खूप जास्त सुंदर आहेत. ही आमची शाळा आहे आणि हा स्टेज आहे, रंगमंच. पण तो अचानक पडला, कसा पडला माहीत नाही. थांबा आपण बघूया, आतमध्ये जाऊ. बाई लॉक आहे. मी माझ्या घरातल्या आता तुम्हाला इम्पॉर्टंट 7 मेंबर दाखवते, ज्यांची खातिरदारी आमच्यापेक्षा खूप चांगली होते. ही आहे मीनू, फर्स्ट. गनू सेकंड नंबर. ही आहे मिली, ही घरात सगळ्यांची लाडकी आहे, खूप जास्त. हाय मिली, को को को. ही आहे 4 नंबर वाली चीनी. ही चीनू. आणि आता जी मी 4 दाखवले मेंबर्स, ही त्यांची मम्मी आहे. आता मी तुम्हाला 5 मेंबर्स दाखवले आणि 2 दाखवायचे बाकी आहेत, कारण एक जो आमचा बोका आहे ना
तो मम्मीचा खूप लाडका आहे आणि तो 4-5 दिवस झाले कुठे गेलाय माहिती नाही. आणि त्याच्यासोबतचा एक दुसरा आहे, असे 2 आहेत. तर तो एक गायब झालाय म्हणून तो दुसरा असं म्हणजे इकडे तिकडे इकडे तिकडे नुसतं शोधतोय त्याला. तो घरातही थांबत नाहीये. तर ते दोघेही आता नाही आहेत घरात. जर ते मी जाईपर्यंत रिटर्न आले तर मी तुम्हाला दाखवीन. तुम्हाला बोलली होती ना की एक बोका आला की दाखवीन तुम्हाला. हा बघा, हा पळतोय आणि एक तर हरवलाय. आता जेवायला बसलोय. जेवण वगैरे झालंय, जेवलो, झोपलो आणि आता थोडं बाहेर आलोय कारण गाडीत पेट्रोल टाकायला जायचंय. त्यामुळे थोडं बाहेर थांबलोय. मम्मी काहीतरी करते. मम्मीला विचार, तू काय करतेस? सागवान झाड लावते जरा दुसरी ठिकाणी. आता आता इकडे होते, इकडनं काढून कुठे लावणार आहे? बहार तिकडे त्या मळीला आता लावून जगतील. जगते. आता पाऊस चालू होईल ना म्हणून. हो, जमीन वली आहे, पटकन होते. ओके. आणि माझी मराठी शाळा मी 1-2 ब्लॉग्समध्ये दाखवली आहे, मिनी ब्लॉग्समध्ये. आमचं चिक्कूचं झाड आहे, किती धरलंय बघा. पण इथे जाळी लावून ठेवली, का लावली आहे माहिती नाही. आणि मी तुम्हाला दाखवते आमची विहीर, पर्सनल विहीर आहे, फक्त आमची आहे. जास्त पुढे नाही जात, लांबूनच दाखवते. ही आमची विहीर आहे. आमचा परिसर खूप जास्त मोठा आहे. आणि हा लाकडांचा माज भरून ठेवला आहे. पावसाळ्यातली सोय म्हणजे तसं तर गॅस आहे, गॅसवरच जेवण बनवतो. पण पाणी वगैरे तापवायचं असेल तर चूल पेटवावीच लागते. आणि इथे शेतीची कामं ऑलमोस्ट चालू झाली आहेत. इथे लोक नांगरणी करतात. आजकाल ट्रॅक्टरने नांगरणी होते. इथे नांगरणी चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल ट्रॅक्टरचा. तिकडे पण काही लोक करतात. आणि इथे आमचं शेत आहे. तिथे लांब तिथे जी कामं करतायत लोक, ते पण आमचं शेत आहे. आणि घराच्या त्या साईडला पण आमचं शेत आहे. आणि काही ठिकाणी फणस वगैरे संपले असतील, पण आमच्याकडे अजून फणस आहेत. कोणाला खायचे असतील तर या. घराचा परिसर दाखवेपर्यंत मम्मीने इथे एक सागवान लावला आहे, इथे लावते. इथे सागवान लावून झालाय, अजून 2 लावायचे आहेत. आणि इथे शेतीची कामं चालू आहेत. काही जण ट्रॅक्टरने नांगरत आहेत, काही जण पेरत आहेत. आणि ही आमची शेती आहे, अजून नांगरायची आहे. माझी मम्मीने मला तिथे थांबवलं आणि मला सांगितलं आपण टाइम स्पेंड करूया. आणि ती आता सांगते की कचरे काढ, घरातली कामं कर. अशा असतात मम्मी. कोकणातली संध्याकाळ. हा बघा रावण कसा झोपलाय. झोपलाय, दिवसभर फिरून फिरून दमलाय. हा दमलाय. हा बघून असं वाटतं ना हा मिनी कॅमेरा आहे, तर हा कॅमेरा नाही, टॉर्च आहे. आता मी माझ्या मम्मीच्या घरी आहे. तर आता जेवण वगैरे झालं आहे. तर आता मम्मी आणि आईसोबत टाईम स्पेंड करते, गप्पा वगैरे मारते. आणि आत्ता हा जो टाईम आहे तो त्यांना देते.
तर आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.